नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या आठवड्यात असं दाखवलं आहे की वसूचा चेहरा आता घरांच्या सगळ्यांसमोर असतो. नंदिनी खरी आहे, वसुधा खोटी आहे हे आता सगळ्यांनाच कळालेलं असतं. वसुधा नंदिनीची हात जोडून माफी मागत असते आणि म्हणत असते, नंदिनी मला माफ कर, मी चुकले, मला तोंड दाखवायलाही जागा नाही. असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, हो बरोबरच बोलताय, तोंड दाखवायलाही जागा नाही. बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून आम्ही तुम्हाला या घरात तरी राहून देतोय. आणि एक सांगते, या घरात राहायचं असेल तर तुमचं तोंड आमच्यापासून लपवूनच राहायचं, म्हणजेच मान खाली घालून राहायचं. तेव्हा नंदिनी मोठ्या आवाजात म्हणते, मी काय बोलले तुम्हाला, मान खाली घालून राहायचं. असं बोलल्यानंतर आता वसुधा आणि रम्या आता शर्मेने मान खाली घातलेली असते. त्यांचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोरच आलेला असतो. आणि नंदिनी म्हणत असते, तुमच्या दोघींमुळं आमच्या चौघांचे आयुष्य बर्बाद झाले आहेत. तुम्हाला कळतंय तरी का तुम्ही काय वागलाय? एवढं स्वार्थी कोण वागतं? तुम्ही त्या लहान मुलीलाही नाही सोडलं. एवढ्या स्वार्थी आहात तुम्ही, कळलं का? तुम्ही त्या पिऊवर पण अत्याचार केले, आमच्या दोघींवर पार जीवा या सगळ्या कोणाच्याच मनाचा तुम्ही विचार केला नाही. एवढ्या तुम्ही स्वार्थी आहात, कळलं? आणि एक शेवटचं सांगते, माझ्या वाटे आत्ता गेल्या, माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या वाटे इथून पुढे जायचं नाही. असं नंदिनी ठणकावून सांगत असते त्या दोघींना आणि म्हणत असते, इथे राहायचं असेल तर असले उद्योग करायचे नाहीत, हे तुमचं शेवटचं. इथून पुढे जर तुम्ही असलं काही केलं तर तुम्हाला या घरात राहता येणार नाही. आणि इकडे आता विक्रमचा विश्वास पूर्णपणे खोटा ठरलेला असतो त्याच्या बहिणीवरचा. त्याने जो काही विश्वास दाखवलेला असतो तो पूर्ण मातीमोल झालेला असतो. एवढी त्याची बायको म्हणजेच मानिनी ओरडून ओरडून सांगत असते की तुमची बहीण दिसते अशी नाही. आता मालिकेत पुढे अजून काय वळण भेटणार आहे, अशाच अपडेटसाठी पाहत जा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि माझ्या चॅनलला आजच्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.